मालेगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी राजकीय गणित पूर्णपणे बदललं असून महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं अनेक दिग्गज नेत्यांचा हिरमोड झाला। मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टी सर्वाधिक मोठा पक्ष ठरला। पक्षाचे तब्बल 35 नगरसेवक निवडून आलेत। इस्लाम पार्टीला समाजवादी पार्टीचे 5 आणि काँग्रेसच्या 3 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यानं सत्तेचा जादुई आकडा 43 पार झाला। त्यामुळे महापौर पदावर इस्लाम पार्टीचाच उमेदवार विराजमान होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं। यापूर्वी इस्लाम पार्टीकडून पक्षप्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांचे बंधू हाजी खालिद रशीद शेख हे महापौर पदाचे प्रमुख दावेदार होते। मात्र महिला आरक्षणामुळे त्यांची संधी आता हुकली आहे। महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यानंतर शेख कुटुंबातील 2 महिला नावांची जोरदार चर्चा सुरू झाली। यामध्ये हाजी खालिद शेख यांच्या पत्नी नसरीन हाजी खालिद शेख तसेच माजी महापौर आणि अनुभवी नेत्या ताहिरा रशीद शेख यांची नावं आघाडीवर आहेत। महिला आरक्षणामुळे मालेगावच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय। आता शहराच्या पहिल्या महिला महापौर पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण मालेगावचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग, मालेगाव।